तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर आतापर्यंत जवळजवळ सर्व टॉपच्या नंदींसोबत पळाला, परंतु अजूनही तो काही नामांकित नंदींसोबत पळाला नाही। उदाहरणार्थ, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असा रायफल 8181, तसेच सप्त हिंदकेसरी भारत, वाघावकरांचा हिंदकेसरी निशान, मावळचा 4x4 गजा, कल्याण द्वारलीकरांचा हिंदकेसरी हरण्या अशा काही नामांकित नंदीसोबत बकासूर अजूनही पळाला नाही। परंतु मंडळी, यापैकी लवकरच एका टॉपच्या नंदीसोबत बकासूरचा पायरा करण्यात येणार आहे, आणि तो नंदी म्हणजेच किरणप्पा शाळगाव कालगाव यांचा सप्त हिंदकेसरी भारत। होय मंडळी, सप्त हिंदकेसरी भारत आणि दशम हिंदकेसरी बकासूर आपल्याला लवकरच एका आगामी मोठ्या मैदानात एकत्र पळताना दिसणार आहेत। भारत बैलाचे मालक तसेच त्याचा सांभाळ करणारे किरणप्पा यांनी नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की दशम हिंदकेसरी बकासूर आणि सप्त हिंदकेसरी भारत हे महाराष्ट्राचे दोन लाडके नंदी आगामी कराड भागात होणाऱ्या कोणत्याही एका मैदानात लवकरच एकत्र पळताना दिसतील।